विडखा एक सत्य घटना. आत्ताच झालेल्या मे महिन्यात शेवटच्या आठवड्यात मी माझ्या मावशीकडे जाऊन आलो. आमच्या मावशीचा मोठा बंगला आहे. मागे साधारण 100 पावलांवर कालश्री नावाची मोठी नदी आहे. मी गेलो की कायम मला वरच्या मजल्यावर बेडरूम दिली जाते. बेडरूमला लागून एक बाल्कनी आहे. तिथून मागची छोटी छोटी कोकणी पद्धतीची घरे दिसतात. पण त्यात एक घर माझा कायम लक्ष वेधून घ्यायचं, कारण ते घर नेहमी बंद असायचं. मी जेव्हा जेव्हा मावशीकडे गेलो तेव्हा तेव्हा मी त्या घराबद्दल मावशीकडे विचारणा करायचो. पण आमची मावशी मला तो विषय काढला की टाळायची किंवा उडवाउडवीची उत्तरे द्यायची. मी जर जास्तच विचारणा केली तर म्हणायची, नंतर सांगते, आता खूप कामे आहेत, आणि तो विषय टाळायची. मी गेलो तेव्हा एका दिवशी मान्सून पूर्व पावसाने जोरदार तडाखा दिला होता. त्यामुळे बाहेर सगळा चिखल झाला होता. त्यात लाईट पण लगेच गेली. सगळीकडे अंधार झालेला. मी मावशीला चहा टाकायला सांगून फ्रेश होण्यास वर गेलो. हातपाय धुवून टॉवेल बाल्कनीमध्ये रेलिंगवर टाकला. परत फिरत असताना माझं लक्ष त्या बंद घराकडे गेलं. आज आपण तिथे जाऊन त्या घराची काय भानगड आहे ते बघून घेऊ, असा मनात विचार आला आणि मी त्या तंद्रीत लगेच त्या घराकडे गेलो. घराचा दरवाजा बंद होता. त्याच्या उंबऱ्यावर दोन्ही बाजूला एक लिंबू होते. काही मिरच्या बिब्बे लाल कपड्याला एका दोऱ्याला बांधून त्यावर ते लिंबू ठेवले होते. घराच्या कडीला गंडे दोरे बांधले होते. मी त्या दाराला हात लावणार तोच एक मागून म्हातारी बाई जोरात माझ्यावर जडजडीत ओरडलीच. ए बाबा, कशाला हात लावतोय दाराला? कोण आहेस तू? कोणाकडे आलास? मी म्हणालो की माझ्या मावशीकडे आलो आहे. तर ती म्हणाली, बरं जा तू तुझ्या घराला, थांबू नको इथं. आणि मी लगेच तिथून निघालो. मी जातोय का नाही ते म्हातारी बाई तिथून बघत होती. मी आत घरात जाताच मावशी म्हणाली, कुठे गेला होतास ते मनीष? चहा गार होत चाललाय की. मी म्हणालो, कुठे नाही गे मावशी, इथेच गेलो होतो त्या घराजवळ. मावशी म्हणाली, कोणत्या घराजवळ? मी सांगताना इतक्यात ती म्हातारी बाई आलीच. हे वयो, कुठं आहे तुझं लक्ष? तुझा पाहुणा मग बघ कुठे गेला होता ते. माझ्यावर कधी नव्हे ती थोडी चिडलीच. कशाला गेला होतास तिथे सारे? परत जाऊ नकोस. आणि ती स्वयंपाकघरात गेली आणि मीठ मिरची आणून माझ्यावर उतरवू लागली. मला परत तिथे जाऊ नकोस म्हणून मावशी ताकीद देऊ लागली. मी म्हणालो, तू मला काही सांगत नाहीस ना, तो वाडा बंद का आहे? म्हणून म्हटलं जाऊन बघू, जरा बघू तर काय आहे तिथे ते. आता या आजी काय बोलल्या? हदडीचा वाडा आहे तो. काय आहे तिथे? कसली हदड? सांग ना. तू ना रात्रीच्या वेळेला कसली पण नावे घेऊ नकोस. हे बघ, तुमचं पूर्ण नाहीये, जरा गप्प बस. पण मी काही ऐकण्याच्या तयारीत नाहीये. हे कळाल्यावर मावशी त्या आजीबाईंना म्हणाली, काकी तुम्हीच सांगा बाई याला काय ते आता. आजीने परत माझ्याकडे 2 मिनिटे पाहिले. बाहेर रात्र किड्यांचा आवाज वाढला होता. पाऊस पडून गेल्यामुळे बाहेर जरा सुकसुकाटच होता. मी आजींना म्हणालो, आजी सांग ना काय आहे तिथे. आजीने मावशीला एक दिवा आणायला सांगितले. तो दिवा देवीच्या फोटोजवळ ठेवला. नमस्कार करून ती माझी आजी माझा जवळ घेऊन मला सांगू लागली. साधारण 30-40 वर्षापूर्वी त्या वाड्यात देशमुख नावाचे परिवार राहत होते. त्यांना एक मुलगा सुरेश नावाचा होता. तो चांगला शिकलेला होता, पण नोकरीत काही मन रमत नव्हते. म्हणून तो आपल्या गावी आला. भाताची शेती करू लागला. जेमतेम उत्पन्न होतं त्याचं. मुलाची स्वप्ने मोठी होती. गाडी पाहिजे, मोठी शेत पाहिजे, दागदागिने पाहिजे. पण करणार काय? तुटपुंज्या जमिनीवर शेती करायची आणि कसं तरी आपलं भागवायचं. जेमतेम उत्पन्न होतं त्याचं. मुलाची स्वप्न मोठी होती. घरी गाडी पाहिजे, मोठी शेतजमीन पाहिजे, दागदागिने पाहिजे. पण काय करणार? तुटपुंज्या जमिनीवर शेती करायची आणि कसं तरी आपलं भागवायचं. एक दिवस शेतातली पेरणी झाली. संध्याकाळी सुरेश जेव्हा घरी निघाला, त्याला एक सुंदर मुलगी त्याच्या शेतातल्या आंब्याच्या झाडाजवळ दिसली. तिचे डोळे मोठे, कोरा रंग, कमनीय बांधा आणि लांब केस. 2 क्षण तिच्याकडे बघून सुरेश आपल्या घरी आला.
मग दररोज सुरेशला ती मुलगी दिसत असे. त्याची रोज नजर होत असे. बरेच दिवस गेले. एक दिवस काढणी सुरू झाली. संध्याकाळी काम अजून सुरू होतं. नेहमीप्रमाणे ती मुलगी शेतावर फिरायला आली. सुरेशने तिच्याकडे पाहिले. आज जरा हिंमत करून बोलून बघूया तर, सुरेश स्वतःलाच म्हणाला. ती हळूहळू ती ज्या दिशेला होती तिथे मजुरांकडे कामाच्या बहाण्याने सुरेश तिकडे जाऊ लागला. आता तो तिच्या खूप जवळ होता. ती खूप सुंदर होती. सुरेशने तिच्याकडे बघून स्मितहास्य केले. तीही त्याच्याकडे बघून हसली. थोडी हिंमत करून सुरेश म्हणाला, तुम्ही रोज येता इथे शेतावर फिरायला? ती म्हणाली, हो, रोजच येते. त्यावर सुरेश म्हणाला, पण तुम्ही राहता कुठे? इथे तर काही जास्त वस्ती नाहीये. ती म्हणाली, ते काय, त्या पलीकडच्या शेताजवळ माझं घर आहे. बरं, तुमचं नाव काय आहे? मी अनिता. आणि तुम्ही? मी सुरेश. गावात आमचं घर आहे, नदीजवळच्या देशमुख वाडा. तिथेच मी आणि माझे आई वडील राहतो. नदीजवळ ते सर्वात शेवटचा वाडा आहे तो का? तो तुमचं घर आहे? हो का? काय झालं? तुम्ही आला होता तिथे पण? तर अनिता म्हणाली, वाड्यावर नाही, पण नदीवर येत असते मी अधूनमधून कधीतरी फिरायला. हो, म्हणून माहितीये मला तुमच्या देशमुखवाडा. असं म्हणाल्यावर सुरेश मनातून जाम आनंदून गेला. पुढे सुरेश आणि अनिता रोजच भेटायला लागले. सुरेशने तिला तिच्या घरच्यांना बद्दल विचारले तर अनिता म्हणाली की तिचे घरचे असे कोणीच नाही. आई वडील होते, पण ते पण कसल्या तरी आजारपणामुळे वारले. सुरेशला अनिताबद्दल सहानुभूती वाटू लागली. तो तिला कसं राहायचं, काय करायचं ते सांगू लागला. अधूनमधून तो अनिताला मदत करू लागला. अनिता पण त्याचं सगळं ऐकायची. तो तसं सांगेन तसं राहू लागली. त्यामुळे सुरेश तिच्या प्रेमात पडला. एकदा सुरेश अनिताच्या घरी गेला. बघतो तर काय, तिचे घर म्हणजे एकदम अंधारलेलं. तिथे कसलीच प्रसन्नता नाही. अनिता सुरेशसाठी चहा आणायला गेली. सुरेश तिचं घर नीट बघत होता. अनिता आली. तिथे सुरेशला चहा दिला. चहा पिऊन थोड्या गप्पा मारल्या आणि तो निघाला. जाताना तो अनिताला, एक विचारू अनिता, तुझ्या घरात एक पण देवाचा फोटो नाहीये. तू मानत नाही का देवाला? याच्यावर अनिता म्हणाली, ज्या देवामुळे माझे आई वडील गेले त्यामुळे मी पोरकी झाले, मग कशाला मानू मी त्या देवाला? मी नाही मानत कधी ऐकणारही नाही. यापुढे तू सुद्धा मला कधी या देवांच्या बद्दल किंवा पूजा अर्चनाबद्दल सांगू नकोस. सुरेश तिथून निघून गेला. जाता जाता तो विचार करू लागला, कदाचित ती एकटी पडली असेल. तिचे आई वडील पण लवकरच गेले, त्यामुळे तिचा विश्वास उडाला असेल देवावरून. सुरेश घरी आला. अनिता आणि सुरेश रोजच भेटत होते. सुरेश तिच्या प्रेमात पूर्णपणे पडला होता, पण त्याची काही हिंमत होत नव्हती तिला लग्नाबद्दल विचारायची. एकदा अनितानेच त्याला विचारले, लग्न करशील का म्हणून. मग काय साहेब एकदम खुश. त्याने त्याच्या घरी सांगितले लग्नाबद्दल आणि त्यांना कसेबसे तयार केले. पुढे त्या दोघांचं खोट्या पद्धतीने लग्न झालं आणि त्यांचा संसार सुरू झाला. इतकंच काही सुरळीत चाललं होतं. देवपुडा सोडून सगळं अनिता सर्व काही करायची. ती कुठल्याही धार्मिक गोष्टींमध्ये सहभागी नाही व्हायची. सुरेशला वाटलं हे सगळं पुढे व्यवस्थित व त्याने दुर्लक्ष केले. सुरेशच्या गावात एक खूप जवळचा मित्र होता, गजू नावाचा. गजूला सुरेश बद्दल सर्व काही माहीत होतं. कधी कधी त्या दोघांमध्ये अनिताबद्दल पण बोलणं व्हायचं. सुखदुःखाच्या 4 गोष्टी करी व दोघेही आपल्या कामाला लागे. लग्नाला आता जवळजवळ 1 वर्ष होत आलं. सगळं काही ठीक चाललं होतं. एक दिवस सुरेश कामावरून आला. दमल्या असल्यामुळे लवकर जेवून आणि ते दोघे झोपायला गेले. तसं सुरेश रात्री एकदा झोपला की थेट सकाळीच उठत असे. पण त्या रात्री त्याला जोरात बाथरूम लागली होती. चिडचिड करताच सुरेश उठला. रात्रीचे 1:30-2 वाजले असतील. बाहेर राजकिड्यांचा आवाज सुरू होता. मध्येच कुत्र्यांचा आवाज, भुंकण्याचा आवाज येत होता. सुरेशने शेजारी आपल्या बायकोकडे पाहिले तर ती जागेवर नव्हती. सुरेशने चाचपडून पाहिले तर ती गादीवर कुठेच नव्हती.
सुरेशला वाटले की ती कदाचित बाथरूमला गेली असेल. मग तो तिकडे बाथरूमकडे गेला व अनिता पण तिथे नव्हती. सुरेश बाथरूम जाऊन आला व परत आल्यावर बिछाणावर गेला, पण अनिता तिथे नव्हती. सुरेशला जरा चमत्कारिक वाटलं. मी जाऊन आलो तरीही अजून आली नाही, असं कसं? कदाचित ती स्वयंपाकघरात पाणी पिण्यास गेली असेल, असे सांगून स्वतःलाच तो तिची वाट पाहू लागला. बराच वेळ गेला, पण अनिता काही दिसेना. तिला शोधण्यास घरात गेला, पण ती तिथे नव्हती. सुरेश बाथरूमकडे गेला, पण ती तिथे नव्हती. सुरेशला वाटले काहीतरी भानगड आहे. तो दबक्या पावलाने अनिताला घरभर शोधू लागला. अनिता वाड्यात कुठे दिसत नव्हती. इतक्यात सुरेशला आडगडीच्या खोलीजवळ कोणीतरी काहीतरी पुटपुटताना दिसले. आडगडीची खोली वाड्यात सगळ्यात शेवटची होती. सुरेश फारसा तिथे जात नसे आणि अनिता आल्यापासून तर नाहीच नाही. ती त्याला घरातली काही जास्त कामे सांगत नसे. आज बऱ्याच महिन्यांनी सुरेश इथे आला होता. जसं तो खाली जात होता तसं तो आवाज त्याला ऐकू येत होता. सुरेश हळूच त्या खोलीत जाण्याचा प्रयत्न करू लागला, पण दरवाजा आतून बंद होता. सुरेशला आता काहीतरी विचित्र वाटायला लागला. तो अनिताला आवाज देणार इतक्यात त्याची नजर दरवाजावरच्या छोट्या खिडकीवर गेली. सुरेश थांबला. त्याने काहीतरी विचार केला आणि त्यांनी बाजूलाच असलेला एक स्टूल घेतला. त्याने हळूहळू उठून त्यावर चढला. त्याच्या छातीची धडधड वाढली. सुरेशने आत पाहिले. त्याला घामच फुटला. सुरेशने पाहिले अनिता संपूर्ण केस मोकळे सोडून बसली आहे. तिचे लांब सोडलेले केस त्याने पहिल्यांदाच पाहिले होते, कारण अनिताला मोकळे केस सोडताना अजिबात आवडत नव्हते. आज तिला असे पाहून तो जरा चरकलाच. एवढे कसे लांब केस, ते पण तिने इतक्या रात्री मोकळे सोडलेले. समोर कसली तरी पूजा मांडलेली. तिथे एक कलश, एक लिंबाची माळ आणि त्यावर काहीतरी ठेवलेले. त्याला नीट दिसत नव्हते, कारण तिथे एकच दिवा लावलेला होता. अनिता त्या कलशाला अधूनमधून काहीतरी फुटफुट डोकं ठेवून पाया पडत होती. हाताचे कसले तरी विचित्र हावभाव करत होती. तिला कसली तरी जणू तंद्रीच लागली होती. सुरेशला नीट दिसत नव्हते, पण कलशासमोर दोन गोलाकार लाकडासारखे काहीतरी होतं. अनिता त्याला अधूनमधून हात लावत होती. अचानक अनिताने दिवा उचलला आणि कळशाजवळ ठेवला. सुरेशने जे जे पाहिले होते त्याची बोबडीच उडाली. त्याला दरदरून घाम सुटला. त्याने पाहिले की त्या कलशावर एक कवटी उलटी होती. त्यावर हळद कुंकू टाकलं होतं. शेजारीची एक कोंबडं ठेवलं होतं. अनिताने तो दिवा त्या कवडीवरून फिरवला आणि मग तिने त्या कोंबड्याला टिरा लावला. त्याला कवटीजवळ टेकवला आणि एका हाताने त्याचे तोंड घट्ट धरून आणि त्या कवटीजवळ खाली जमिनीवर धरला. दुसऱ्या हातात एक चाकू घेतला. काहीतरी फुटफुटली आणि क्षणात त्या कोंबड्याची मान विचित्र पद्धतीने कापली. कोंबडं तडफडू लागलं. अनिता कोंबड्याची कापलेली मान त्या कवटीवर धरली. त्याचं रक्त त्या कवटीवर पडत होतं. अनिताने पटकन अंगठ्याने स्वतःला रक्ताचा टिळा लावला आणि जोरजोरात स्वतःची मान घराघरा फिरवू लागली. त्याबरोबर फिरवत होते. तिचे खूप विचित्र वाटत होतं. अनिताला असं कधी पाहिलं असं स्वप्नात पण सुरेशला वाटलं नव्हतं. त्याला डबडबून घाम सुटत होता. इतक्यात अनिताने ते खाली ठेवलेले एक गोलाकार लाकूड घेतले. ते एक हाडूक होतं. ते तिने त्या मारलेल्या कोंबड्यावरून फिरवलं आणि त्या कोंबड्याला उचलला. 2 मिनिटे ती त्या कोंबडीकडे बघून काहीतरी पुटपुटली. तिने ते सांडलेले रक्त स्वतःच्या केसाला लावलं आणि ते कोंबडं कच्चे खायला सुरुवात केली. विचित्रपणे अनिता घुमत होती. ते सगळं सुरेशला बघून कसं तरी व्हायला लागलं. पुढे अनिता काय करणार हे बघण्याची हिंमत संपली होती. बघितलं तेव्हा खूप झालं. त्याला आता स्वतःच्या जीवाची भीती वाटायला लागली. तो हळूच खाली उतरला. दबक्या पावलाने
आपल्या खोलीकडे गेला आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागला. पण जे काही त्याने पाहिलं होतं ते बघून त्याची झोप उडाली होती. काही वेळाने कोणीतरी बाथरूममध्ये गेले हे कळालं. सुरेशने घड्याळ पाहिलं. 4 वाजत आले होते. अनिताचं असणार त्याने विचार केला. थोड्या वेळाने अनिता खोलीत येऊन झोपली. सुरेश कूच बदलून आधीच भिंतीकडे तोंड करून झोपला होता. झोपला कसला, झोपायचं नाटक करत होता. अनिता आली आणि त्याच्या बाजूला गुपचूप येऊन झोपली. मध्येच ती उसाचे टाकायची. सुरेशच्या मनात धस्स व्हायचं. काहीतरी पुटपुटत ती झोपली. सुरेशची हिंमतच नव्हती की तिच्याकडं कूच बदलून झोपायची. तिला बघायची. ती कशी दिसत असेल आता, का तशीच बाहेर आली असेल. कधीपासून हे सुरू आहे हे? आता हे सगळं काय? एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात येऊ लागले. क्रमशः. जर आपल्याला हा भाग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.